नमस्कार, मी डॉक्टर नवनाथ घुगे, अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन अंबेजोगाई। नुकताच कलकत्ता येथे जी अतिशय भीषण आणि दुर्दैवी घटना झालेली आहे, आमच्याच एक वैद्यकीय क्षेत्रातली सेकंड इयरचे पीजी स्टुडंट असणारी विद्यार्थिनीला तिच्यावर रेप होऊन तिचा अतिशय निगृण प्रकारे खून करण्यात आलेला आहे। या घटनेचे पूर्ण देशामध्ये अतिशय तीव्र प्रतिसाद उमटलेले आहेत। याच घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजल्यापासून 18 ऑगस्ट सकाळी 6 वाजेपर्यंत अंबेजोगाईमधील सर्व इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी आणि त्यांची सर्व रुग्णालये यातील ज्या ओपीडीच्या सेवा आहेत त्या सर्व सेवा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। तरी या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या सकाळी 10 वाजता साधारणतः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबेजोगाई येथील माड संघटना ही मागील 4 दिवसापासून ते याच घटनेचा निषेध करण्यासाठी संपावर आहेत। ते सुद्धा या आमच्या संपामध्ये सहभागी आहेत। उद्या सकाळी 10 वाजता साधारणतः माड संघटनेचे सर्व पदाधिकारी, इंडियन मेडिकल असोसिएशन अंबेजोगाईचे सर्व पदाधिकारी तसेच अंबेजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या अध्यक्षा सौ सुलभा पाटील यांनी सुद्धा या घटनेचा निषेध करण्यासाठी त्यांच्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा आम्हाला दर्शवलेला आहे। म्हणजेच त्या सुद्धा या संपामध्ये सहभागी आहेत। त्याच्यामुळे अंबेजोगाई शहर व अंबेजोगाई तालुक्यातील सर्व पॅथीचे डॉक्टर्स या संपामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या ओपीडीच्या ज्या सेवा आहेत त्या बंद केल्या जाणार आहेत। परंतु या कालावधीमध्ये अति आपत्कालीन सेवा किंवा इमर्जन्सी सर्व्हिसेस हे चालू असणार आहेत। त्याच निमित्ताने आम्ही उद्या शहरामध्ये बाईक रॅली काढून या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी व समाजातील प्रत्येक घटकापर्यंत काय नेमकी घटना झालेली आहे हे कळावे यासाठी बाईक रॅली काढून उद्या साधारणतः सकाळी 11 वाजता माननीय जिल्हाधिकारी यांना आम्ही सर्वजण मिळून माड संघटना, इंडियन मेडिकल असोसिएशन अंबेजोगाईचे सर्व पदाधिकारी आणि आमपाचे सर्व पदाधिकारी मिळून आम्ही एक निवेदन देणार आहोत। तरी याद्वारे आपणास कळवण्यात येते की रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आपणा सर्वांना माहिती देण्यात येते की उद्या दिवसभर उद्या सकाळी 6 वाजल्यापासून परवा सकाळी 6 वाजेपर्यंत सर्व हॉस्पिटलमधील ओपीडी व इतर जे काही अनावश्यक सुविधा आहेत त्या सगळ्या बंद केल्या जातील। परंतु ज्या अति इमर्जन्सी किंवा सगळ्या इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत त्या मात्र चालू राहतील। याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी। धन्यवाद।